UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील फरार सह आरोपी अटकेत। उदय कोतवालचा बीपी वाढल्याने मध्यवर्ती रुग्णालयात तर वैद्यकीय तपासणीनंतर तुषार आपटेची पोलीस ठाण्यात रवानगी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर करणार। 1.25 महिन्यापासून दोन्ही आरोपी फरार होते। उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची पत्रकार परिषद। भाजपचे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय 2 दिवसात घोषित करणार। फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105 तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मवियाचं जागा वाटप जवळपास पूर्ण। 7, 8 आणि 9 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। घटक पक्षांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची संजय राऊतांची माहिती। मुंबई दौऱ्यात अमित शहांची शिंदे आणि अजितदारांसोबत स्वतंत्र बैठक। जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75 तर दादा गट 60 ते 62 जागा लढवण्याच्या तयारीत। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची चर्चा। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना तर उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदारांचे आमदार देवेंद्र भोयारांच्या वक्तव्यानं संताप। तर वक्तव्य 2019च्या शेतकरी मेळाव्यातील असल्याचं भोयारांचं स्पष्टीकरण। कुणाल दराडे येवल्यातून भुजबळांविरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। दराडेंचा एक भाऊ पवार गटात तर दुसरा ठाकरे गटात। दोन्ही ठिकाणी काम करून घ्यायची, मात्र कोण काय काम करतं हे येवल्यातील जनतेला ठाऊक। भुजबळांची टीका। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन। जरांगेंना मदत करणाऱ्या 50 उमेदवारांची यादी तयार। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा। मात्र शरद पवार गट निशाण्यावर तर आम्ही कोणाच्या नामानं थुंकत नाही म्हणत जरांगेंचा पलटवार। सुनील तटकरेंना आणण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळलं। पुण्याच्या वावधनमध्ये दुर्घटना। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल। रात्रीच्या कसारा आणि कर्जत लोकल लवकर सुटणार तर CSMT वरून सुटणाऱ्या 22 लोकल दादरवरून सोडण्यात येणार। बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये वायुदलाचं हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडलं। चौघांना सुखरूप बाहेर काढलं। पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नधान्य पोहोचवण्यासाठी गेलं होतं हेलिकॉप्टर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।